वैद्य धनंजय, तुम्हाला काय वाटते स्वग्रामचा प्राणश्वास कशात आहे? ओके, स्वग्रामचा प्राणश्वास स्वगुरुकुल विहार. या स्वगुरुकुल विहारात आई वडील, गुरु, बंधू, सखे, मित्र किंवा बालक, वृद्ध, रुग्ण असतील किंवा येणारे जाणारे जे काही पाहुणे असतील, यांना जी काही आपल्याकडनं हॉस्पिटॅलिटी घडते त्याच्यामुळे जे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान मिळतंय त्याच्यामुळे एक चांगला मनुष्य घडू शकतो. आयुर्वेद असेल, योग, निसर्ग कृषी, स्वास्थ्य पर्यटन, जीवनशैली, जैवविविधता याचं जे काही आपल्याला इथे प्रत्यक्ष ज्ञान मिळतं ते मला नाही वाटत बाकी कुठल्या विश्वविद्यालयात मिळते. ते फक्त स्वग्राममध्ये मिळू शकतं. आयुर्वेद, योग, आहार आणि इतर वैद्यकीय व्यावसायिक, त्याचबरोबर कृषी, पशुपालन, कृषी स्वास्थ्य पर्यटन, सेवा शुश्रूषा, स्वास्थ्य, IT क्षेत्र आणि सर्वच इतर क्षेत्रातील एक्सपर्ट्स, इनोव्हेटर्स आणि स्थापत्य या 10 क्षेत्रामध्ये 100 वर्ष जगण्याच्या जीवनशैलीचा अंतर्भाव करून या क्षेत्रांची रचना केली तर निसर्ग संवर्धनसोबत मनुष्य निरोगी होईल. या 10 क्षेत्रामध्ये नैपुण्य असणारे 20 पदवी अभ्यासक्रम आम्ही स्वग्राममध्ये सुरू केले आहेत. वरील सर्वच क्षेत्रातील अनुभवी आप्त गुरुवर्य यांना स्वग्राममध्ये मार्गदर्शनासाठी बोलवले जाते आणि त्यांच्यासाठी विशेष सेवा शुश्रूषांचे नियोजन केले जाते. त्यांच्याकडून ज्ञानाचे महासागर उपलब्ध करून त्याचा लाभ शिष्यांना दिला जातो. त्यातून स्वग्राममध्ये असणाऱ्या 10 प्रकारच्या क्षेत्रातून 20 प्रकारचे प्रावीण्य असलेले नैपुण्य पदवी अभ्यासक्रम पूर्ण केले जातात. वर्षातून 3 ऋतूत होणाऱ्या 4 महिन्यांच्या निवासी कोर्सेससाठी फक्त 10 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड होण्यासाठी त्यांना आवडत्या क्षेत्रात पुढील 15 वर्षात काय करणार याबद्दल प्रकल्प सादर करायला सांगितला जातो. या प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्यांना गुरुकुलात प्रवेश मिळतो. 4 महिने इतर पूरक विषयांसोबत प्रकल्पावर पूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. गुरुकुल पूर्ण झालं की लगेचच पूर्ण प्रकल्प घेऊन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यासाठी पूर्णतः सहाय्य केले जाते. त्यासाठी पुढेही वर्षभर संधी उपलब्ध करून देण्याचा अनेक कार्यक्रम नियोजित केले जातात.